मोमबत्ती व्यापारी को फोन करके 3 करोड़ की फिरौती मांगने वाला महिंद्रा पराते शराब तस्कर बताया जा रहा है। उसका 5 पावली थाने के तहत लालगंज पुलिस चौकी के पास शराब का अड्डा भी है। तो वहीं इस मामले में दूसरा आरोपी खुशहाल सदावर्ते के सहारे जल्दी पैसा कमाने के लिए वह फिरौती मांगने की योजना में शामिल हो गया। गणेशपेट पुलिस ने दोनों ही आरोपी को 10 दिसंबर तक हिरासत में लिया है। फिलहाल पुलिस की पूछताछ में अन्य मामलों का भी पता चलने की उम्मीद जताई जा रही है। दिनांक 3 रोजी आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली। 62 वर्षाचे एक व्यापारी आहेत, ते आमच्या हद्दीमध्ये राहतात। त्यांचा मेणबत्ती विक्रीचा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून ते तहसीलमध्ये व्यवसाय करतात। त्यांनी आम्हाला तक्रार दिली की 2 तारखेला जवळपास त्यांना 5 कॉल आले आणि एक कॉल त्याच्या मुलाला आला। त्याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं समोरच्या व्यक्तीचं, जो अननोन नंबर होता तो नंबर होता 7387 398769 या नंबरवरून पहिल्यांदा कॉल आला तक्रारदार यांना आणि त्यांनी सांगितले की 3 कोटी रुपये आम्हाला द्या, नाहीतर तुमच्या परिवाराला बघून घेतो, अशा स्वरूपाची धमकी दिली। असे 5 फोन वेगवेगळे म्हणजे 2 तारखेला दुपारी जवळपास 2:30 ते 5 या दरम्यान त्यांना प्राप्त झाले आणि त्या दरम्यान एक फोन त्यांच्या मुलाला सुद्धा गेला होता आणि कुटुंबाबद्दल बाबा असं बघून घेणं अशा प्रकारची स्वरूपाची धमकीचा फोन आला। म्हणून आपण 3 तारखेला तत्काळ गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाची सूत्र वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतली। त्याच्यामध्ये तपास करत असताना ज्या अननोन नंबरवरून फोन कॉल आला होता त्याच्यामध्ये मोबाईल डिटेल घेतल्या असता त्या इस्मावर सुद्धा चौकशी करण्यात आली, परंतु त्या इस्मानं तो मोबाईल यापूर्वीच विकला असले त्यानं माहिती दिल्यामुळे आम्हाला अजून प्रश्न निर्माण झाला। कारण की त्याच्यामध्ये मोबाईलचं इतर लोकांशी कनेक्शन कुठल्याच प्रकारचं कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे आम्हाला दुसरा काही क्लू मिळाला नाही। मग आम्ही त्यानंतर संबंधित कंपनीकडून रिचार्ज हिस्ट्री मागून घेण्यात आली। रिचार्ज हिस्ट्री मागून घेतल्यानंतर त्याच्या आधारे आम्ही त्या ज्या ठिकाणी रिचार्ज करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली, काही CCTV कॅमेरे पडताळणी केली, काही तांत्रिक मदतीने आम्हाला एक नंबर प्राप्त झाला, तोही सुद्धा अधुरा नंबर आम्हाला मिळाला व इतर जवळपास 1200 गाड्यांचे आम्हाला नंबर प्राप्त झाले होते। ते स्क्रुटनाइज करून त्याच्यामध्ये MH 49AX 2079 हा नंबरचा गाडी आम्हाला संशयित दिसली आणि संशयित दिल्यानंतर आम्ही पहिले संशयित म्हणून महिंद्रा पांडुरंग पराते राहणार लालगंज याला ताब्यात घेतलं। त्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यानं प्रथमदर्शी गुन्हा केल्याचे आम्हाला लक्षात आलं। तर त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्या चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की याच्यामध्ये अजून एक साथीदार म्हणून त्याचा पुढे आलेला आहे। त्याचं नाव आहे खुशाल नरेंद्र सदावर्ते व 28 वर्ष, जो महाल इथे राहणार आहे। ते दोघंही नातेवाईक आहेत। याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जो आरोपी नंबर सदावर्ते 2 नंबरचा आरोपी आहे तो सुद्धा मेणबत्ती तक्रारदार यांच्याकडून अधूनमधून खरेदी केलेला असल्यामुळे त्याला याबद्दल नॉलेज होतं। फक्त मोबाईल खरेदी केला होता सदावर्ते यांनी आणि तो मोबाईल वापरायला दिला होता आरोपी क्रमांक 1 पराते यांना। पराते यांनी तो मोबाईलद्वारे संपर्क साधून आरोपी फिर्याद दिला 3 कोटीची खंडणी मागितलेली आहे। तसेच स्वरूपाची धमकीचा फोन शनिवारी परत एकदा आरोपीने तक्रारदाराला केला होता। त्यामध्ये पूर्ण कुटुंबाला जीवितहार मारा अशा स्वरूपाची तक्रार दिल्याने त्यामध्ये सविस्तर आम्ही बयान नोंद करून गुन्हा दाखल आणि काही गुन्ह्यामध्ये कलमांची ऍड करून तपासात घेऊन 2 आरोपींना अटक केलेले पूर्ण पोलीस स्टेशन आणि सायबर सेलच्या मदतीने सध्याचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। 10 तारखेला पोलीस कस्टडी या आरोपींना दोघांना मिळालेली आहे।